एक मोठी बातमी समोर येते। मीरा भाईंदरमध्ये शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये युती झाल्याची महत्त्वाची अपडेट आहे। मीरा भाईंदर विकास आघाडी नावानं संयुक्त संघटना स्थापन करण्यात आली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं 95 पैकी 78 जागा जिंकून महापालिकेवर आपला झेंडा फडकावलाय। भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर आता शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं भाजपाची ताकद रोखण्यासाठी मीरा भाईंदर विकास आघाडी या नावानं संघटना स्थापन केली आहे। काँग्रेसचे 13 आणि शिवसेनेचे 3 अशी आघाडी तयार झालेली आहे आणि त्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरासाठी जे काय प्रश्न येतील ते प्रश्न समोर मांडण्याचं कार्य आमचे आघाडी करणार आहे। आता जे कॅल्क्युलेशन आहे त्याप्रमाणे एकत्र येऊन काम करण्याचं ठरवलेलं आहे वरिष्ठांनी आणि त्या पद्धतीने दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकत्र येऊन आघाडी करून काम करणार आहेत। मराठी महापौर झाला पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत आणि आनंद आहे। महाराष्ट्रामध्ये मराठीला प्राधान्य मिळालंच पाहिजे, परंतु खरंच हा अधिकार आमचा आहे का? कारण जर भारतीय जनता पार्टीचे 78 नगरसेवक जे त्यांनी जिंकून आणलेले आहेत, मग त्या 78 नगरसेवकांपैकी जी महिला त्यांच्या नियमानुसार बसते ती महापौर होईल। शेवटी हा निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि निवडून गेलेले नगरसेवक याच्या रचनेच्या माध्यमातून हा महापौर बसवला जाईल। जो कोणी महापौर बसेल त्याचं आमच्या माध्यमातून स्वागत असेल। कल्याण डोंबिवलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाल्यानं थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रारच आता दाखल करण्यात आली आहे। सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त करत निष्पक्ष तपासाची मागणी यावेळी करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी 4 नगरसेवक सध्या नॉट रिचेबल आहेत। यातील मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन ढोणे हे 2 नगरसेवक 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असल्यानं कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। कल्याण पूर्वला मधुर म्हात्रे तसेच कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक कल्याण पूर्व विधानसभेत असल्यामुळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे की आमच्या पक्षाचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहे त्यांची चौकशी करणे। पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे आणि त्याची दखल पोलीस घेतील। त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे व जे काही तांत्रिक बाबी आहेत ते तपासून त्यांच्या जीवाला धोका आहे का, अपहरण झालंय का, त्यांचं काय झालंय ते आजपर्यंत जनतेला पण कळालं नाही व आम्हाला पण कळालं नाही। एक मोठी बातमी समोर येते। दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या बांधकामाशी संबंधित ईडीनं दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आणि आता यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। पाहूयात। सर्वजण जे आहे आनंदी आहेत, कारण का गेले 10 वर्ष जे आहे हे कोर्ट कचेऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या केसेस चालू होत्या आणि त्यातली मूळ केस जी ACBची होती त्याच्यातून जे आहे 2021 साली जे आहे आम्हाला डिस्चार्ज करण्यात आलं होतं। सुप्रीम कोर्टाच्या आधाराने हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी अजून काही वेगळ्या केसेसमध्ये सुद्धा त्याच प्रकारे निकाल दिला होता आणि म्हणून त्याचा आधार घेऊन आम्ही कोर्टात जे आमची बाजू मांडली आणि कोर्टाने जी आहे आमची बाजू ऐकून जे आहे योग्य असा सत्याच्या बाजूने जो आहे तो निकाल दिलेला। छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये किती बोंबा मारल्या ती पहिली केस आहे। छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले, आमच्यासारखे लोकही राहिले, पण आज भुजबळच्या सर्व प्रकरणामध्ये ईडीपासून EOW पर्यंत त्यांना निर्दोष असल्याचा निकाल दिला। याबद्दल या राज्याच्या गृह खात्यानं आणि ईडीनं प्रायश्चित घेतलं पाहिजे। त्या क्षणी जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे तोपर्यंत सगळे मनानं तनानं धनानं भाजपबरोबरच राहणं। ज्या क्षणी ही सत्ता पालट होईल त्या क्षणी ही मनं बदलतील आणि मग मनानं तनानं धनानं ते आमच्याबरोबर असतात। मला माहित नाही, कारण ईडीशी माझा परिचय नाही आणि या संदर्भातल्या कोणत्याही गोष्टीची माहिती मला क्लीन चिट दिली असेल तर ठीक आहे, त्यांचं नशीब, त्यांचं काम त्यांच्यासोबत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।